काम करतोय. शेवटचं आहे म्हणून केस वर आहे असं नाहीये. तो आमचा बॅकग्राऊंड आहे, आमचा सलूनचा व्यवसाय. बिझनेसमध्ये यायच्या आधीपासून असंच होतं, बाकी चेंज झालं. असं नव्हतं राहत, आधी वेगळं राहत होतो, स्टुडंट होतो या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी. आणि शिक्षण चालू असताना MSc एज्युकेशन घेत होतो. वडिलांना असं वाटायचं की एका मुलाने एज्युकेशन केलं पाहिजे आणि एकाने दुकानात थांबलं पाहिजे. अमरबागकडे दुकान आहे इथं पुणे सोलापूर हायवेला गाडी जायच्या अलीकडं रविदर्शन चौक. सिरम कंपनी जवळ आहे. बरेच अधिकारी कटिंग गाडीसाठी जायचे. गेल्या 33 वर्षापासून दुकान आहे. तर वडिलांना सांगायचं की मुलाचं एज्युकेशन होते MSc झालं की त्याला सिरममध्ये आपण चिटकवायचं काम करू. जर तुमच्या समोर जर आज नसतं तर मी तिथे चिटकलो असतो. पण या बिझनेसमध्ये यायचं कारण काय? जेव्हा आमचा एक सलूनचा समाज, नावी समाज, त्या समाजामध्ये जेव्हा मी जायचो एखाद्या कार्यक्रममध्ये आणि तेव्हा माझेच काही भाऊ बंद त्यांचा इन्कम मी बघायचो. भारी वाटायचं त्यांचं इन्कम, म्हणजे कमी वयामध्ये. कारण की सलून शिकण्यासाठी 14-15 वयामध्येच कटिंग गाडीसाठी ते मुलाचा हात वळत नाही असं म्हणतात, म्हणून लवकर टाकतात त्याला. आणि तो त्याच्या फॅमिलीची जबाबदारी 18, 19, 20 वयामध्ये फॅमिलीची जबाबदारी घेतो. चांगला इन्कम कमवतो, दिवसाचा 1000, 2, 5, 10,000 रुपये कमवतो. आणि मी हे विचार करायचो की अरे माझं इन्कम किती. कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये हे पण यायचं की MSc झालं की आपल्याला इन्कम किती येणार जॉबमध्ये, किती येणार इन्कम पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर. 17 वर्ष एज्युकेशन केलं. एज्युकेशन केल्यानंतर किती इन्कम येतं? 10,000, 12,000, 15,000. त्याच्यावर मिळेल 25,000 डायरेक्ट मिळेल. सर कोणतरी बोललं 25 मिळतं का डायरेक्ट? मग एवढं 17 वर्षानंतर आपल्याला एवढं इन्कम मिळणार. आणि मी ह्या ठिकाणी काही लोकांना बघत होतो त्याचा इन्कम चांगला आहे, 5-10 हजार रुपये. तर मला असं वाटायचं की जॉबमध्ये माझं करिअर, मला असं वाटायचं माझं करिअर नाही. तर मला असं वाटायचं की चला ठीक आहे, आता काही भाऊबंद आपल्या फॅमिली जबाबदारी घेतात, ते कमीत कमी मी तरी फॅमिलीवरती डिपेंड नाही पाहिजे. पॉकेट मनी मिळवण्यासाठी या बिझनेसमध्ये आलो होतो की जे वडिलांना मागायला लागतात 50-100 रुपये. पण म्हटलं ते नको आहे. आपण काहीतरी पार्ट टाईममध्ये एखादा बिझनेस किंवा जॉब स्टार्ट केला पाहिजे. आणि असं शोधामध्ये येऊन बसताना एक अनोळखी व्यक्तीने मला हॉलमध्ये बसवलं होतं. आणि त्या व्यक्तीने हॉलमध्ये बसवल्यानंतर जसं शुभम सरांनी प्लॅन सांगितलं, इथं 10,000 दिले, बरोबर ना. प्रोडक्ट मिळतात, हप्त्याला किती मिळणार मिनिमम? 900 मॅक्झिमम 2,10,000. मग मला ठीक आहे, चला ते हजाराचा जो आकडा आहे ना तो आपण घेऊया. मी त्यांना एका विश्वास 10,000 दिले, प्रोडक्ट मिळाले, बरोबर ना. हप्त्याला 1,000 रुपये येतील का हा विश्वास द्या. त्यांनी सांगितलं येतील. मला ठीक आहे, पॉकेट मनीसाठी हा बिझनेस स्टार्ट करू. पहिले ते माझे प्रश्न भरपूर होते त्यांना. प्रोग्राम चालला होता तेव्हा पण माझे काही प्रश्न होते, कारण की आपला मिडल क्लास माइंडसेट, बरोबर ना. माझं पण, आमचा पण जो बिझनेस आहे बरोबर, तो खूप मोठा नाही. पण माइंडसेट काय होतं आपल्याला की बिझनेस टाकण्यासाठी लाखो रुपये लागतात, बरोबर ना. लाख टाकल्यानंतर 1,000 मिळणार. आणि इथं सांगितलं काय जात होतं, 10,000 दिले की 1,000 पण मिळतात आणि मॅक्झिमम 2,10,000. मग मी त्यांना सांगत होतं करायचे, सांगायचं उलटं झालंय. 2,10,000 टाकायचे असते आणि 10 मिळवायचे असते. मग मी त्यांना हे बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, सर प्रोग्राम पूर्ण अटेंड करा, जे पण तुमचे डाऊट्स असतील आपण शेवट बसूया. म्हणलं ठीक आहे. जसं जसं प्रोग्राम पुढे गेला, आता इथं विजय सर बोलले, त्यांचं एज्युकेशन ऐकलं. हॅलो, त्यांना किती पेमेंट होता? 55,000 सॅलरी सोडून दिली. हॅलो, लोकांना लागत नाही आत्ता, बरोबर ना. टेक्नॉलॉजीमुळे काय होते, लोकांना जॉब लागत नाहीये. AI टेक्नॉलॉजी आपण ऐकत असेल, येणाऱ्या 5-10 वर्षांनी अजून लोक बेरोजगार होणार आहे. आणि अशा सिच्युएशनला त्यांना 55,000चा जॉब असून ते व्यक्ती फुल टाईम मॅनेजर करतो, बरोबर. विजय जाधव सरांना ऐकलं, मॅडम पण आल्या है ना. वेगवेगळ्या लोकांना आपण या ठिकाणी ऐकलं. आणि या सगळ्यांना ऐकल्यानंतर काय वाटलं आपल्याला, चांगले लोक आहे, बरोबर ना. मी पण जेव्हा प्रोग्रामला आलो होतो तेव्हा मला असंच वाटलं की अरे लोक तर चांगलं सांगतात आहे, बरोबर. प्रोग्राम समजून घेऊ आपण, हा बिझनेस करायला हरकत नाही. मग तिथं मी त्यांना विचारलं, सर पॉकेट मनीसाठी हा बिझनेस मी स्टार्ट करतो, प्रॉब्लेम माझा काय आहे? पैशाचा प्रॉब्लेम आहे. मग 10,000 रुपये कुठून घ्यायचे? वडिलांकडे जावं लागेल. रविवारचा दिवस आहे, वडील कुठं सापडणार? सलूनचं दुकान आहे, कुठं सापडणार? दुकानावरती. वडिलांना प्लॅन सांगायला गेलो, पुण्यामध्ये प्रोग्राम अटेंड केला. प्लॅन वडिलांना सांगायला गेलो, 10,000 रुपये द्यायचे, प्रोडक्ट घ्यायचे, हप्त्याला 2,10,000. वडिलांनी रागाने बघितलं आणि त्यांनी रिजेक्ट केलं. त्याने म्हणलं असलं काय करायचं. त्याने म्हणले एक तर MSc कंटिन्यू कर, नाही तर तुला दुकान टाकून देतो, पण असले धंदे नाही करायचे. मी विचार केला असला धंदा म्हणजे काय, लोक तर चांगलं सांगतात ना. हॅलो, 2 मिनिटामध्ये सांगून चूक केली मी. त्यांना सांगायला नको पाहिजे होतं. वडिलांनी मला रिजेक्ट केलं. माझा जास्त विचार त्या ठिकाणी चालला होता की वडिलांनी मला रिजेक्ट का केला. प्रोग्राम तर चांगला आहे, बिझनेस चांगला, लोक चांगले, सगळं चांगलं,
वडील मला का असं बोलले ते मला नंतर कळालं. ज्या व्यक्तीबरोबर आलतो त्या व्यक्तीने मला परत घेऊन बसले. ते ग्रेट व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तीमुळे माझी लाईफ चेंज झाली, असं ITC लीडर उदय परदेशी सरांना वंदन करत. त्या व्यक्तीने मला परत घेऊन बसून काही गोष्टी क्लिअर केल्या की हा बिझनेस तोंडी सांगायचा नाही. तुम्हाला पण बघा ना सर, या ठिकाणी 2-2.5 तास गेले मॅडम, बरोबर ना? आणि 2.5 तासानंतर आपण जर एखाद्याला तोंडी बिझनेस सांगायला गेलं तर काय होणार? मिस्टरला सांगायला काय म्हणणार? उद्या फर्स्ट शिफ्ट डबा रेडी ठेव. हॅलो. आणि पहिला डायलॉग फिक्स आहे काय? जे यंगस्टर पण असतील, तुम्ही घरी सांगता तुला काय कळत नाही, हे पहिला डायलॉग फिक्स आहे, बरोबर ना? तुम्ही पण जाणार, मिसेसला काय म्हणणार? किती तोळे करायचं सांग. हॅलो. ती वरून खालपर्यंत बघणार, रविवारचा दिवस कुठं जाऊन आले का? हॅलो. ते डाऊट घेणार. येतं लक्षामध्ये? म्हणून तोंडी नाही सांगायचं. तोंडी सांगितलं की प्रॉब्लेम होणार. माहीत नाही आहे. वडिलांचे पण काही जुने अनुभव, बरोबर ना? त्यांनी काय उलटं पालटं काय केलं होतं आधी, त्यांच्या डोक्यात काय की हे पण तिथं चाललंय, बरोबर ना? मग त्याच्यामुळे मला ते रिजेक्ट करत होते. पण मला ते समजलं नाही. म्हटलं ठीक आहे, परस्पर निर्णय घ्यावा. मी 3 आयडीने हा बिझनेस स्टार्ट केला. काम करत गेलो. काम करत असताना सुरुवातीला 1000 रुपये इन्कम आले. लोक लगेच जॉईनिंग होणार. लोक रेडीच होते ना आपल्यासाठी ताट घेऊन. बरं झालं आला, घे 3 आयडी रुपये. तर सुरुवात केली, काम करत गेलो. सुरुवातीला जवळचे मित्र कुणी यस म्हणलं, कुणी नो म्हणलं. नातेवाईक तर लांब लांबपर्यंत संबंध. पहिला केस माझे काकाच होते. काकाने डायलॉग काय टाकला माहिती? हे उगाच नाही गेलं. म्हणलं धंद्याचा आणि केसाचा संबंध काय? त्यांनी मला सांगितलं माझा अनुभव जास्त आहे. हॅलो. त्यांनी मला सांगितलं फासे घ्यायचे वेळ हा धंदा केला तर. मी हा विचार करतो 10,000मध्ये टूथपेस्ट, हेअर ऑइल, शॅम्पू, हेल्थमध्ये लागणारे प्रोडक्ट्स आपण घेतोय. मग हे घेऊन फाशी घ्यायची वेळ येते का? म्हणजे बोलणारे लोक बोलतात, बरोबर ना? आज तेच काका भेटण्यासाठी इंटरमध्ये येत नाही, मोठा माणूस झाला. म्हणलं जेव्हा आता तुम्ही सांगितलं फाशी घ्यायची वेळ ना, मग अशा लोकांकडे काय जायचं जो फाशीची भाषा करतोय? हॅलो. बोलणार लोक. मित्र भरपूर आले. काही मित्र म्हणले स्टेटस आहे आपला. म्हणलं किती कमवतो? नाही एज्युकेशन चाललंय. म्हणलं स्टेटस कुठं आला? नाही म्हणलं फेसबुकला आपले 200 फॉलोअर आहे. हॅलो. त्याचा तो स्टेटस कमवतोय किती? काय नाही, घरच्यांवरती डिपेंड आहे. म्हणजे काहींचा स्टेटस भयंकर आहे ना? मला पण भेटले काही मित्र असे पण त्याचे होते ना आपले पंटर, दाणे दाणे मी केसर करा. आणि ते काय म्हणतात माहिती आहे का? हे प्रोडक्ट गॅरंटी काय ह्या प्रोडक्टची, बरोबर ना? लिव्ह गेन हातात घेतला आणि म्हणलं याचा काय साईड इफेक्ट झालं तर? अरे त्याला मिनिस्ट्री ऑफ आयुषचं सर्टिफिकेशन आहे, प्रीमियम सर्टिफिकेशन, ज्याला क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया म्हटलं जातं. आणि हा विचारते काय? त्याला म्हणलं जे चाललंय ना तुझं त्याच्याने तुला कॅन्सर होईल. हॅलो. ह्याच्याने नाही होणार. येतं लक्षामध्ये? त्याला क्वालिटी प्रोडक्ट आहे. हॅलो. क्वालिटी प्रीमियम सर्टिफिकेशन आहे, आयुष प्रीमियम सर्टिफिकेशन आहे, बरोबर? आणि प्रीमियम सर्टिफिकेशनचं प्रोडक्ट आपण लोकांना देणार. तरी पण लोक तुम्हाला विचारणार. लोक आहे. हॅलो. आपण लोकांच्या बिझनेसमध्ये काम करतो, लोक प्रश्न विचारणार. आपलं काम आहे लोकांना सर्व्हिस देणं, उत्तर देणं, कारण त्याचेच तुम्हाला पैसे मिळणार आहे ठिकाणी, बरोबर ना? काम करत गेलो सर. लोक आले, 1000 रुपये हप्ता आला, 2000 आला, 5000 आला, 6 महिने इन्कम आला, मला 10,000 रुपये हप्ता. त्या दिवशी मी निर्णय घेतला की MSc करून आपल्याला 10,000 रुपये हप्त्याला मिळणार का? नाही मिळणार. मी म्हटलं 40,000 महिना कोण देणार नाही आपल्याला. म्हणलं फुल टाईम आता मायलेज फेल करू. म्हणलं जाऊ दे, वडील काय बोलतील ते बोलतील म्हणून. मग वडिलांना पण कळालं. 15 दिवसाने लेटर आला का कॉलेजकडनं, पालकांनी येऊन भेटणं गरजेचं आहे, मुलगा शाळेत कॉलेजमध्ये येत नाही. हॅलो. मग म्हटलं घरच्यांना घेऊन सांगितलं मला करिअर करायचं, 6 महिने मला द्या, 6 महिने मला द्या. त्यांना कॉन्फिडन्स तर दिला, मलाच माहित नाही 6 महिने काय होणार. म्हटलं 6 महिने तर परत घेऊन बसून 6 महिने मागू. कारण आपल्याला विजन आहे का? नाही आहे. कारण आपण या बिझनेसला का स्टार्ट केलं तर मी 5,000 रुपये 4,000 रुपये मिळतील म्हणून. पण काम करत होतो, काम करत गेलं, डेडिकेशननी काम केलं, दिवस नाही रात्र नाही बघितलं. वय वर्ष 25 वाढदिवसाला ह्या बिझनेसमधनं जेव्हा मी एक अचिव्हमेंट केली छोटी, तेव्हा घरच्यांना विश्वास आला. ते पण विश्वास हप्त्याने आला. कारण वय वर्ष 25ला मी पहिल्या वाढदिवसाला स्विफ्ट डिझायर परचेस केली, गाडी 8 लाख रुपये. गाडी घेणं मोठं नाही आहे. हॅलो. भरपूर लोक इथं म्हणजे 70% लोक आमच्या घरात पण गाडी आहे, बरोबर ना? पण माझ्यासाठी जी मोठी होती वय वर्ष 25 मध्ये घेतलं. आणि घरच्यांना डाऊट होतं, 7 दिवस बघत होते गाडी आहे का. हॅलो. त्यांना डाऊट होता ना की असा बिझनेसमध्ये आपण गाडी येते म्हणून. 7 दिवसांनी कन्फर्म झालं त्यांना, हा ह्याचीच गाडी येतं लक्षामध्ये. तिथून पुढे 9 महिन्यांनी एक फ्लॅट घेतला. मग तिथं अजून विश्वास वाढला घरच्यांचा. तिथून मला सपोर्ट मिळायला चालू झालं घरच्यांचं, बरोबर? काम करत गेलो,
घर गाडी झालं वर्ष 25 मध्ये. दुसरं घर घेतलं 25 लाखाला 1 BHK, ते रेंटने दिलं आता गेल्या 7 वर्षापासून. आणि आता दुसरं घर घेतलं रिसेंटली जानेवारी महिन्यामध्ये. आता त्याचं इंटेरियरचं काम चाललंय. त्या घराची किंमत आहे 1,10,00,000 रुपये. 1,10,00,000चं पण घर ह्या बिझनेसमधनं होता. बिझनेस कितीचा स्टार्ट आहे? 10,000 रुपये. हे का तुमच्या डोक्यात टाकतं समजून घ्या. दुसरी गाडी आता घेतोय, बुक केली आहे 39 लाख रुपयाची हाय क्रॉस इनोवा. लास्ट इयर फायनान्शियल इयर इन्कम आहे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 40,31,000 रुपये. गेल्या 8 महिन्याचं इन्कम आहे जवळपास 30 लाख रुपये. मी कमवले ना. दुसऱ्याच्या सुखात टाळ्या वाजवायला त्रास होतो. हॅलो बरोबर. ते म्हणतात आमचं काय, आम्हाला बरोबर ना. हे सांगायचा उद्देश एकाच आहे, इन्कम गाड्या. तुम्ही माइंडसेट करून का हा बिझनेस छोटा नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे ना. मी माझं घर गाडी इथं फ्लेक्स छापून लावून टाकतो माझं काय काय झालं. उद्देश हाच आहे की हा बिझनेसला कमी समजू. बिझनेसचं पोटेन्शियल मोठं आहे, क्षमता मोठी आहे, बरोबर ना. वेगवेगळे लोक तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये दिसतात. आहे कुणाचं एज्युकेशन आहे नाही, लेडीज पण आहे जेंट्स पण आहे. प्रत्येक व्यक्ती या कॅटेगरी ह्याच्या ट्रॅकवरती सक्सेसफुल आहे. म्हणजे एवढं समजून जा की जर हे बिझनेस प्रत्येकासाठी तर माझ्यासाठी नाही का. बऱ्याच वेळा एक डाऊट असतो ना, सगळ्यांनी केलं मी करू शकतो का. तो विश्वास जागा करा फक्त. का नाही होणार. हॅलो का नाही होणार. सगळ्यांचं झालंय ना, तर माझं का नाही होणार. एक विश्वास जागा करा. डाऊटमध्ये काम नका करू. सुरुवात करा. कंपनीबद्दल डाऊट आहे ते क्लिअर करतो. कंपनी गेल्या 23 वर्षाचा मॅनेजमेंट. हॅलो हे 23 वर्षाचं मॅनेजमेंट आहे कंपनीचं. साधं आहे तरी पण काही लोक विचारतात कंपनी बंद पडली तर. आमचे महागुरू सांगतात प्रवीण सर तू काय पांढरा पाहायचा आहे का तू आल्यावर कंपनी. ते म्हणा ना म्हणजे मी आलो आणि कंपनी बंद पडली तर. अरे 23 वर्षाचं मॅनेजमेंट आहे. साधं आहे का. 15 करोड लोकांपर्यंत आपण पोहोचलोय भारतामध्ये. छोटं मॅनेजमेंट आहे. येणाऱ्या 10 वर्षाचा विजन आहे कंपनीचा. 12 कंट्रीमध्ये बिझनेस घेऊन जायचं. 12 कंट्रीमध्ये बिझनेस जाणार. 100 करोड लोकांपर्यंत पोहोचणार. मग लोक विचार करतात मग बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलो तर मग कसं चालणार करन्सी वगैरे. आपल्याला काय फरक पडते. आपली करन्सी तर बीवी आहे ना. बिझनेस वॉल्यूम आहे. बाहेर दिरहम असू डॉलर असू ना तर काही असू, बरोबर ना. आपला बीवीवरती बिझनेस आहे. तुमचा मित्र असेल सौदी दुबई बांगलादेश श्रीलंका कुठे असू दे, तुम्ही तिकडे जॉईनिंग केलं तिकडे गेलं कामाचं बेनिफिट तुम्हाला मिळणार. येणाऱ्या 10 वर्षामध्ये असं पण तुम्ही लोकांना बघणार की माझी टीम श्रीलंकेला आहे. हॅलो लोक बोलणार. माझी टीम दुबईला आहे बोलणार लोक. आणि कंपनीचं माइंडसेट आहे, विजन आहे कंपनीचं. येणाऱ्या काळामध्ये कंपनी 12 कंट्रीमध्ये जाणार आहे. तुम्ही स्टार्ट करा. कंपनीचं हे विजन आहे. थांबू नका. नंबर 1 आहे. तुम्ही कुठल्या साईट वापरता त्या साईटवर टाकून बघा नंबर 1. हे झालं डायरेक्ट सेलिंगमध्ये नंबर 1 कंपनी. आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीबद्दल जर सांगायचं झालं, आता अमेरिकेचे जे इलेक्शन झालं बरोबर, तिथं राष्ट्रपती कोण झाले आता. त्यांच्या स्वतःच्या नावाने एक कंपनी ट्रम्प नेटवर्क. आता काही लोक म्हणतात नेटवर्क मार्केटिंगमध्ये करिअर आहे का. मग एवढं मोठं करिअर आहे की मालकच आहे राष्ट्रपती अमेरिकेचे. विचार करू शकता. त्यांचे स्वतःचे 3 डायरेक्ट सेलिंग कंपन्या आहेत. नेटवर्क मार्केटिंग कंपन्या 3 आहेत त्यांच्या. एक स्वतःच्या नावाने ट्रम्प नेटवर्क. किती मोठी इंडस्ट्री असेल. हॅलो म्हणजे तिथं ते सांगतात ते ट्रम्प तात्या की डायरेक्ट सेलिंग करा. आणि आपण ऐकते पप्प्याचा गोट्याचा. कारण गोट्या कुठेतरी कुठल्या तरी उलट्या पालट्या कंपनीमध्ये पैसे लावले आणि त्याला वाटलं झोपून पैसे मिळणार. तर म्हणते माझं काहीच झालं नाही. त्याला विचारलं काय केलं. काय नाही फक्त पैसे लावले. फक्त पैसे लावून पैसे मिळतात का नाही. समजून जा. ते कधीतरी मिळणार थोड्या काळासाठी. इथं फुकट 1 रुपया नाही मिळणार. हॅलो